अंधार गर्भात तेज असते की तेज गर्भात अंधार, मला माहिती नाही. माहीत करून घेण्याचा प्रयत्न मी कधीच सोडून दिला आहे. तेजाचा तोल ढासळू लागला की श्यामसंध्या येते आणि अंधार बेताल होऊ लागला की पहाट संध्या येते. हे वास्तव. म्हणून कुठल्याही संध्याकाळी मी स्वतःकडे स्वच्छ बघू शकतो. ती संध्याकाळ फार मोलाची पण मालकीची नाही माझ्या. संध्याकाळ मोलाची पण संध्याकाळ थोपून धरलेली नाही आणि धरताही येणार नाही. मी फक्त तेजाचे कराल कौस्तुभ मणी उरात खुपसून घेतो आणि अंधाराची भूतावळही अंगावर घेतो. काहीच नाकारीत नाही मी. बिनतक्रार सर्वच स्वीकारतो. आणि असे करताना जीव शिनला की पुन्हा थकल्या अंगानं संध्याकाळची वाट पाहतो. तिथंच विश्रांती. पळवाट नकोच आहे मला. फक्त दुःख टेकण्यापुरती थोडीशी संदिग्धता. चक्रतालाच्या केंद्रबिंदूवर थिरकणारी माझी संध्याकाळ मी माझ्यापुरती थोडी दीर्घ करू पाहतो आहे. हे ग्रेस यांचं मनोगत आहे बघा संध्याकाळच्या कवितेबद्दल. त्यांचा जो कविता संग्रह आपल्याला UPSCच्या मराठी ऑप्शनलसाठी आहे, तर त्याबद्दल सांगताना ग्रेस हे असं सांगतात. संध्याकाळच्या कविता असं शीर्षक आहे कविता संग्रहाचं. कवी ग्रेस आहेत. त्यांचं जे नाव आहे ते माणिक गोडघाटे, पण ते स्वतःला ग्रेस म्हणून घेतात कविता करताना. तर हे स्वतःचं नाव बदलून कविता करणं ही जी काही प्रवृत्ती आहे, तर त्या प्रवृत्तीचा थांगपत्ता आपल्याला कुठं लागतो? तुम्ही इंग्रजी साहित्यातला स्वच्छंदवाद किंवा ज्याला रोमॅन्टिसिझम आपण म्हणतो, त्याचा थोडाफार अभ्यास असेल किंवा वाचला असेल तर तुम्हाला कळेल की वर्ड्सवर्थ, शेली, बायरन, किट्स हा जो सगळा संप्रदाय आहे तो एक रोमॅन्टिक संप्रदाय म्हणून 18व्या शतकात युरोपात उदयाला आला. आणि त्यानंतर ही प्रवृत्ती सुरू झाली का की स्वतःचं नाव बदलून कविता करणं. म्हणजे माणिक गोडघाटे हा सद्गृहस्थ जेव्हा ग्रेस म्हणून कविता करतो तेव्हा त्यातून त्याला काय साधायचं आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न या कविता संग्रहाच्या माध्यमातून आपल्याला पडू शकतो. त्यांचे बाकीचे तुम्ही जर का कविता संग्रह पाहिले तर राजपुत्र आणि डार्लिंग हा एक कविता संग्रह आहे. चांद्रमाधवीचे प्रदेश, सांध्य पर्वातील वैष्णवी आणि सांजभयाच्या साजनी हे काही कविता संग्रह त्यांचे आहेत, जेणेकरून हे वाचूनही तुम्हाला ग्रेस नेमकं काय म्हणतात हे कळायला थोडासा आधार मिळेल किंवा ते तुम्हाला कळू शकेल. त्यांचे काही ललित लेखही आहेत ज्याच्यातून तुम्हाला ग्रेस बऱ्यापैकी कळू शकतील. मग त्यामध्ये चर्चबेल असेल, मृगजळाचे बांधकाम असेल, कावळे उडाले स्वामी असेल किंवा ओल्या विळूची बासरी असेल, तर हे त्यांचे ललित संग्रह आहेत ज्यातून तुम्हाला ग्रेस कळायला थोडीशी मदत होईल. आपल्याकडं जसं नाव बदलून कविता करण्याची पद्धत आहे, तीच पद्धत ग्रेस यांनी स्वतः घेतली आहे. मग ग्रेस या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? तो ख्रिश्चन मायथॉलॉजीशी काहीतरी रिलेटेड आहे का, की गॉड्स ग्रेस म्हणजे देवाचं जे अद्भुतपण आहे ते स्वतःला मध्ये ग्रेस यांना पाहायचं आहे का? तर या अनुषंगानेही बरीचशी चर्चा होऊ शकते. ग्रेस स्वतःला स्वच्छंदवादी म्हणून घेतात. याचं कारण असं आहे की त्यांना आपल्या भाषेत अनाथ वाटतं असं ते स्वतःच म्हणतात. म्हणजे माझं दुःख व्यक्त करायला किंवा सांज समय व्यक्त करायला मला तुमच्या भाषेत शब्द सापडत नाहीत असं ग्रेस स्वतः म्हणतात बघा. आता संध्याकाळ हा शब्द जरी आपण घेतला तरी त्याचे वेगवेगळे तात्विक पारलौकिक अर्थ आहेत. म्हणजे संध्याकाळ म्हणजे नेमकं काय ना, म्हणजे पहाट संध्याही असते किंवा रात्र संध्याही असते. तर संध्याकाळ हा संक्रमणाचा वेळ आहे का, ज्याला ट्रान्झिशन आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. तर संध्याकाळच्या कविता जेव्हा आपण वाचतो तेव्हा ती उदासीनताच ग्रेस यांच्या प्रत्येक कवितेत आपल्याला दिसायला लागते बघा. अर्थात उदासीनतेचा अर्थ लगेच निराशाही घ्यायला नको. निराशा आणि उदासीनता हे वेगवेगळे अनुभव आहेत किंवा वेगवेगळ्या भावना आहेत, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे PB शेली एका ठिकाणी म्हणतो बघा की आवर स्वीटेस्ट सॉंग्स आर दोज दॅट टेल ऑफ सॅडेस्ट थॉट. म्हणजे आमचं गाणंच आमचं दुःख सांगणार आहे आणि तेच आमचं मधुर गीत आहे असं PB शेलीला त्यातून सांगायचं आहे. आणि तशीच काहीतरी पुनरावृत्ती ग्रेस त्यांच्या प्रत्येक कवितेतून, प्रत्येक कविता संग्रहातून करतात बघा. आणि त्या पुनरावृत्तीचा अभिनिवेश किंवा त्या उदासीनतेचा अभिनिवेश जर तुम्हाला कळाला नाही तर तुम्हाला ग्रेस समजून घ्यायला थोडेसे अवघड जातील. म्हणजे आपण सुरुवातीला जसं पाहिलं की नामदेव ढसाळांची एक दलित साहित्यातली वेगळी टर्मिनॉलॉजी आहे, तशीच ग्रेस यांचीही संध्याकाळच्या कवितामध्ये किंवा त्यांचे बाकीचे जे कविता संग्रह असतील त्यामध्ये देखील त्यांची एक वेगळी टर्मिनॉलॉजी आपल्याला पाहायला मिळते. आणि ती टर्मिनॉलॉजी तुम्हाला जर समजली नाही तर ग्रेस तुम्हाला समजून घ्यायला थोडेसे अवघड जातील. म्हणजे खरा प्रश्न हा ईश्वराचे गूढत्व नसून माणसाचं गूढत्व आहे, या अर्थाची एक ग्रीक म्हण आहे. तर ते माणसाचं गूढत्व सापडून घेण्याचं किंवा शोधण्याचं कामच ग्रेस करतायत का त्यांच्या प्रत्येक कवितेत किंवा कविता संग्रहात, तर हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरतं. विज्ञान म्हणजे जे संशयातीत त्याला विज्ञान असं म्हटलं जातं. आय थिंक देअर फॉर आय एम असं म्हणणारा दैकार्त आहे. पण यापुढं जाऊन ग्रेस असं म्हणतात की आय एम देअर फॉर आय थिंक. म्हणजे या भावनेतून जरी आपण ग्रेस यांच्याकडे पाहिलं तरी सुद्धा भारतीय तत्त्वज्ञानाची एक वेगळी झालर त्याला आहे.
पाश्चिमात्य तत्त्वज्ञान आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा एक वेगळा संगम आहे. त्यामध्ये अध्यात्म आहे, त्यामध्ये पारलौकिकता आहे, शारीरतेच्या पलीकडे जाऊन सांगण्याचा प्रयत्नही ग्रेस त्यामध्ये करतात. त्यामुळं मी विचार करतो म्हणून आहे की मी आहे म्हणून मी विचार करतो, हे जे द्वैती पण आहे त्यामध्ये ग्रेस आपल्याला कुठंतरी सापडतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरतं. म्हणजे संध्याकाळच्या कविता ह्या जेव्हा आपण बघतो तेव्हा दिसणे न दिसणेची मावळणे, हे जसं ज्ञानोबा त्यांच्या लेखनात म्हणतात त्याप्रमाणेच ग्रेस यांनाही संध्याकाळ तेवढी प्रिय आहे बघा. त्याच्यामुळेच एक कविता संग्रह संपूर्ण त्यांनी संध्याकाळच्या कवितेवर काढलेला आहे. तुम्ही कविता संग्रह जर बारकाईनं पाहिला तर तुम्हाला सुरुवातीला लक्षात येईल की टू इन्ग्रिड बर्गमन यात अभिनेत्रीलाच त्यांनी तो कविता संग्रह अर्पण केला आहे. आणि त्यांच्या इतर कवितेतही खूप साऱ्या स्त्री प्रतिमा येतात. म्हणजे तुम्ही UPSCचे प्रश्न जर पाहिले तरी त्यामध्ये तुम्हाला सहज लक्षात येईल की वेगवेगळ्या स्त्री प्रतिमांचा उल्लेख ग्रेस यांच्या कविता संग्रहात आढळतो का, याची सविस्तर चर्चा करा, या अर्थाचे प्रश्नही UPSCने अनेक वेळा विचारले आहेत. तर त्या अनुषंगानं इन्ग्रिड बर्गमन यांना त्यांनी हा कविता संग्रह अर्पण केला आहे. आणि या कविता संग्रहात उर्मिलेच्याही त्यांनी काही कविता केल्या आहेत. म्हणजे आता मायथॉलॉजीशी जर तुम्हाला संबंध ग्रेस यांचा जोडायचा असेल तर उर्मिला असेल, द्रौपदी असेल, शूर्पणखा असेल, यांचाही अनेक वेळा संदर्भ ग्रेस यांच्या अनेक कविता संग्रहात आणि विशेष करून संध्याकाळच्या कवितेमध्ये येतो. म्हणजे इट इज नॉट ट्रॅजेडी दॅट मेन बिकेम ओल्ड ऑर डाय बट सीज टू लव्ह, हे जे सॉमरसेट मॉगम यांनी म्हटलेलं आहे बघा, तर त्याचीच पुनरावृत्ती ग्रेस यांच्या प्रत्येक कवितेत व्हायला लागते, हे आपल्याला जाणवेल. अर्थात ज्याला क्षणांचा अर्थ कळतो त्यालाच युगांची भाषा बोलता येते, याच अनुषंगानं ग्रेस प्रत्येक वेळी लिहित आलेले आहे बघा. म्हणजे तुम्ही त्यांची कुठलीही कविता जर वाचली तरी तुमच्या लक्षात येईल की तीच पुनरावृत्ती ग्रेस प्रत्येक ठिकाणी करतात. म्हणजे अगदी छोट्या छोट्या कविता आहेत बघा, अगदी अशा दीर्घ कविता म्हणून ग्रेस यांनी लिहिलेल्या नाहीत, ॲटलिस्ट संध्याकाळच्या कवितेमध्ये तरी. त्यांची हिमगंध नावाची एक कविता आहे, त्यात ते म्हणतात की नको मोजू माझ्या मुक्तीची अंतरे, ब्रह्मांडाची दारे बंद झाली, माझ्या आसवांना फुटे हिमगंध, मागे पुढे बंध पापण्यांचे. म्हणजे आता मी जसं सुरुवातीला सांगितलं की ढसाळ यांची जशी वेगळी टर्मिनॉलॉजी आहे तशी ग्रेस यांची संध्याकाळची कविता या कविता संग्रहासाठी किंवा त्यांच्या इतर लेखनासाठी एक वेगळी टर्मिनॉलॉजी आहे. म्हणजे हिमगंध हा शब्द तुम्हाला सहसा इतर मराठी साहित्यात ऐकायला किंवा पाहायला मिळणार नाही, पण ग्रेस या त्या ठिकाणी वापरतात. त्यामुळे हिमगंधाचा नेमका अर्थ काय किंवा बर्फाचा नेमका अर्थ काय, आपण जसं तत्त्वज्ञानाची चर्चा करतो बघा की पाणी हे जसं चैतन्याशी निगडीत आहे तसं बर्फ हे गोठलेलं चैतन्य आहे का, आणि ग्रेस यांना त्यातून काहीतरी वेगळं सांगायचं आहे का. म्हणजे ग्रेस प्रत्येक ठिकाणी असा स्टँड घेतात की मी द्वैती आहे, म्हणजे शरीरासकट मला तुम्ही आत घेणार असाल तर ते मला मान्य आहे. म्हणजे तुमचा जो अद्वैतवाद आहे किंवा जो तुमचा त्या पलीकडे जाऊन ईश्वरच सर्वस्व आहे आणि त्यात सामावून जाणं म्हणजे राधेचं कृष्ण होणं म्हणजे सर्वस्व आहे, हे ग्रेस यांना काही मान्य असलेलं त्यांच्या कविता संग्रहातून किंवा त्यांच्या कवितेतून दिसत नाही. पांढरे हत्ती नावाची एक कविता आहे, तर या रूपकातून ग्रेस यांना काय सांगायचं आहे. म्हणजे रंगाचाही तुम्ही जर अभिनिवेश त्यामध्ये गृहीत धरला तरी सुद्धा रंगांनाही एक तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने एक वेगळा अर्थ आहे बघा. जांभळा रंग जसा राजवैभवाचं प्रतीक आहे तसाच पांढरा रंग हा दुर्बोधतेचं किंवा दुःखाचं प्रतीक आहे का. म्हणजे आपल्याकडं जुन्या काळी विधवा स्त्रियांना पांढरा वेश धारण करण्याची पद्धत होती, तर ते म्हणजे दुःख सहन करणं किंवा दुर्बोधता सहन करणं आहे का. तर हे देखील या सगळ्या रंगसंगतीवरून तुम्हाला कळू शकेल की जी रंगसंगती ग्रेस त्यांच्या प्रत्येक कवितेत वापरतात त्यानुसार. त्यांची पाऊस नावाची एक कविता आहे की पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजाली दुःखांच्या मंद स्वराने. तर दुःख सांगणं म्हणजे ग्रेस आहे का, की उदासीनता सांगणं म्हणजे दुःख आहे, की दुर्बोधतेनं एक वेगळी कविता सादर करणं म्हणजे ग्रेस आहे. तर दुःख, दुर्बोधता, ती उदासीनता कळाली तरच तुम्हाला ग्रेस एक चांगल्या प्रकारे कळू शकतील. आसक्ती आणि विरक्तीमधून जाणारी गंगा म्हणजे ग्रेसची कविता आहे असं साधारणपणे म्हटलं जातं बघा. आता आसक्ती आणि विरक्ती या तत्त्वज्ञानाच्या दोन बाजू ज्या आहेत त्या समजून घेतानाही तुम्हाला थोडासा प्रयत्न त्या ठिकाणी करावा लागेल की नेमकं ग्रेस यांना त्यातून काय सांगायचं आहे. म्हणजे ग्रेस नेहमी म्हणतात बघा की जी द्वैती भावना त्यांची कायम आहे तत्त्वज्ञानाची, की प्रतिबिंबाचं तारण ठेवून आरसा विकत घेणाऱ्यांपैकी मी नाही. म्हणजे तो त्यांचा फुल स्टँड आहे बघा की मी द्वैतीच आहे, आणि त्या अनुषंगानंच त्यांनी प्रत्येक कविता किंवा त्यांचा प्रत्येक कविता संग्रह आपल्यासमोर आलेला दिसून येतो. म्हणजे कोठून येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला, काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतर हृदयाला, हे जे ग्रेस म्हणतात, तर त्या अनुषंगानं देखील ग्रेस यांची दुर्बोधता आपल्याला लक्षात येईल बघा. म्हणजे अगदी दीर्घ कविता नाही आहेत, मी जसं सुरुवातीला सांगितलं तसं की 4 ओळीत, 8 ओळीत, 15 ओळीत ग्रेस त्यांना जे वाटतं ते शांतपणे एका लईमध्ये सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करतात. त्यामुळं ग्रेस यांची टर्मिनॉलॉजी जी काही आहे, म्हणजे हिमगंध असेल, पांढरे हत्ती असतील किंवा
गोठलेलं चैतन्याचं हिमगंधाचं किंवा बर्फाचं वर्णन आपण सुरुवातीला सांगितलं की त्या अनुषंगानं ग्रेस तुम्हाला बऱ्यापैकी समजू शकतील. म्हणजे त्यांची टर्मिनॉलॉजी जरी बघितली तरी आपल्याला कळेल की मृण्मयी धूळ, शापांचे शैशव, आत्मलीन पाचोळा, प्राजक्ती स्मशान, विवस्त्र मृगतंद्री यांसारखे बरेचसे शब्द त्यामध्ये यायला लागतात. तर त्या शब्दांचा नेमका तात्विक अर्थ किंवा पारलौकिक अर्थ काय आहे याची जर का तुम्हाला जाण झाली नाही तर थोडेसे ग्रेस समजायला अवघड जातील. आणि तुम्ही त्यांचे इतर ललित लेख जरी वाचले म्हणजे चर्च बेल असेल किंवा बाकी त्यांचे जे ललित लेख आहेत तर त्यातूनही तुम्हाला ग्रेस बऱ्यापैकी समजून घ्यायला मदत होईल. तर एकंदर ग्रेस संबंधीची ही आपली थोडक्यात चर्चा होती. ग्रेस समजून घेताना थोडासा तो तत्त्वज्ञानाचा आधारही तुम्हाला लागेल की दुर्बोधताही तुम्हाला ग्रेसची माहिती असावी लागेल. आणि ग्रेसचा स्वतःचा जो एक वेगळा ॲटिट्यूड आहे म्हणजे ते म्हणतात बघा की आय एम फ्री बट नॉट अवेलेबल अशी पाठीच त्यांनी घरासमोर लावली होती. तर तो जो कवीचा ॲटिट्यूड आहे म्हणजे असं म्हटलं जातं ना की बरं झालं मर्ढेकर आपली भेट नाही झाली, कवीचा अहंकार मोठा असतो असं म्हणतात. तर त्या ॲटिट्यूडनंच लिहिणारा हा कवी आहे बघा. आणि तो ॲटिट्यूड जर तुम्हाला ग्रेसचा समजला नाही किंवा लक्षात आला नाही तर त्यांच्या टर्मिनॉलॉजीसह तुम्हाला ग्रेस समजायला थोडेसे अवघड जातील. म्हणून ही एक ग्रेस यांची वेगळी टर्मिनॉलॉजी, संध्याकाळविषयी किंवा राघव वेळेविषयी त्यांची असणारी जाणीव, या संबंध चर्चेमध्ये देखील ग्रेस यांचं द्वैती असण्याचं वेगळेपण या अनुषंगानं ग्रेस समजून घ्यायला आपल्याला बऱ्यापैकी मदत होऊ शकेल. तर ही होती ग्रेसबद्दल आपली एकंदर चर्चा. उदासीनता आणि दुर्बोधता हे सगळ्यात महत्त्वाचे अनुभव ग्रेस यांच्या कवितेत आलेले बघा. सो त्या अनुषंगानं ग्रेस समजून घ्यायला आपल्याला बरीचशी मदतही होऊ शकेल. थँक्यू.